3च्या सुमारास 10, 3:30 त्यावेळेची परिस्थिती माहीत नाही. इतका काळ जवळ 3 ते 4 जमल्या कसं आहे तेवढं काम पुण्यस्मरणाचं करतो. त्यासाठी त्यांच्या आरती म्हणतो. आधी रवी काळात त्यावेळेची घटना जी घडली ती आपल्यासमोर संदर्भात 2 पानाशी त्यातली संबंधित वाचली. सद्गुरुनाथ 1918 साली दसऱ्याच्या महोत्सवाच्या 10-12 दिवस आधी एक अपशकुन घडला. बाबांची इहलोक सोडून परलोकी प्रयाण करण्याची वेळ आली असल्याचे चिन्ह नजरेला आले. झोपताना बाबा एक जुनी वीट उशाला घेत असत. ही वीट त्यांना त्यांचे गुरु वेंकुसा यांनी एका जुन्या पुराण्या फडक्यात गुंडाळून दिली होती. माधव फसले हा बाबांचा सेवक रोज ती वीट त्या फाटक्या कपड्यात गुंडाळून म्हाळसापतीकडे देत असे. त्या दिवशी माधवाने बाबांचे अंथरूण आणखी मऊ करण्यासाठी त्यावर आणखी काही जुनी पुराणी फडकी पसरली. माधव ती वीट हातात घेऊन म्हाळसापतीच्या हातात देत असताना ती त्याच्या हातून खाली पडून त्याचे 2 तुकडे झाले. ही वीट कोणी फोडली? बाबांनी विचारलं. माधव फसलेनं ती फोडली हे कळताच ते फार रागावले. त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवले व व्यथित अंतःकरणाने म्हणाले, सोबत तुटली. दुसऱ्या दिवशी त्यांचे एक शिष्य H.S. दीक्षित म्हणाले, वीट भंगली म्हणून एवढं दुःख करायचं काही कारण नाही, मी ती चांदीने जोडून देईन. त्यावर बाबा म्हणाले, तुम्ही ती सोन्याने जरी जोडली असली तरी त्याचा आता काय उपयोग? ती वीट हा माझा सोबत्या आहे आणि तो तुटला हे दुश्चिन्ह आहे. ते पुढे म्हणाले, ही वीट माझ्या गुरुनं मला दिलेली देणगी आहे. तो माझा जीवन सारथी आहे आणि आता मी काही यातून वाचत नाही. नाना चांदोरकरांनी सुद्धा ती भंगलेली वीट साधू न देण्याची तयारी दर्शवली. पण बाबा त्यांना म्हणाले, तुम्ही लाख उशा आणल्यात तर या विटेची किंमत चुकती करता येणार नाही. ही वीट मला माझ्या गुरूंनी दिली होती. त्याची किंमत संपूर्ण विश्वापेक्षा सुद्धा अधिक आहे. ही वीट माझ्या ध्यानाचं ध्येय आहे आणि माझं ध्यानही तेच आहे. वीट म्हणजे माझं दृश्य आयुष्य आहे. जर ही गेली तर त्याचा अर्थ माझा हा देह सुद्धा जाणार. परभणी जिल्ह्यातील सेलू जवळच्या जंगलात जेव्हा माझ्या गुरु बरोबर होतो तेव्हा आम्हा दोघांना ठार मारण्याच्या उद्देशाने एका दुष्टाने नेम धरून आम्हाला दगडविटा मारायला सुरुवात केली. जी वीट माझ्यावर नेम धरून मारली होती ती माझ्या गुरूंच्या डोक्यावर आदळली आणि तीच ही वीट आहे. माझ्या गुरूंचं सामर्थ्य जगावेगळं होतं. त्यांनी ही वीट 1.5 तास हवेत तरंगत ठेवली. ती तशीच आणखीही राहिली असती, पण त्याचा वेग थांबवण्यासाठी ती कशावर तरी आदळणं आवश्यक होतं. माझ्या सद्गुरूंनी स्वतःचं डोकं त्यासाठी पुढे करून मला वाचवलं. मी वाचलो, पण त्यांना त्याचा त्रास झाला. यातून एक गोष्ट लक्षात येते, संत महात्मे इतरांचा त्रास स्वतःवर ओढून घेत असतात. त्यांच्यापाशी प्रचंड आंतरिक शक्ती असते, पण ते त्याचं प्रदर्शन मात्र कधीही करत नाही. मी ती वीट उचलून माझ्या गुरूंच्या चरणापाशी ठेवली व माझ्या सद्गुरूंनी ती मला देणगी म्हणून दिली. माझ्या गुरूंचा चरण स्पर्श तिला झाला आहे म्हणून मी माझं मस्तक तिच्यावर ठेवतो व त्या विटेची उशी करून झोपतो. माझे गुरु गोपाळराव यांनी त्यात प्रवेश करून ते व्यंकटेश बनले. त्या व्यंकटेशाच्या पाऊलखुणा या विटेवरच आहेत. म्हणून मी माझ्या गुरूंना वेंकुसा म्हणून हाक मारतो. या विटेचा महिमा हा असा अगाध आहे. भक्त म्हणतात,
त्या दिवसापासून बाबा उदास झाले. त्यांचा आयुष्याबद्दलचा उत्साह मावळला. आता काही दिवसातच मी या मशिदीपासून दूर जाणार असं ते म्हणू लागले. पण तत्पूर्वी काही दिवस त्यांनी म्हाळसापतीला एक ओझरता इशारा दिला होता. एकदा म्हाळसापती त्यांची चिलीम पेटवत होता. त्यावेळी बाबा त्याला म्हणाले, अरे भगत, अजून काही दिवसांनी मी कुठेतरी जाणार आहे. त्यानंतर तू 2-4 वर्षे फक्त रात्री येत जा. बाबांना नक्की काय म्हणायचं होतं ते म्हाळसापतीला नीट समजेना. 15 ऑक्टोबर 1918 रोजी बाबांचा मृत्यू झाला व त्यानंतर बाबांची रात्रीची पूजा करणं सुद्धा म्हाळसापतीच्या हातून फार थोडा काळ घडलं. कारण सप्टेंबर 11, 1922 रोजी म्हाळसापतीचाही मृत्यू झाला. 15 ऑक्टोबर 1918 हा विजयादशमीचा दिवस. बाबांना आपला मृत्यू होणार याची अगदी पूर्ण कल्पना होती. त्यांनी मशिदीत एका भक्ताला धर्मग्रंथाचं पठण करायला लावलं. त्याचप्रमाणे मुसलमान साधू शमशुद्दीन यांच्याकडे त्याच्या धर्माची प्रार्थना करण्यासाठी 250 रुपये पाठवले. बाबा मियाँ नामक आणखी एका संताला त्यांनी निरोप पाठवला, आम्ही 9व्या महिन्याच्या 9व्या दिवशी परलोकी प्रयाण करणार आहोत. हा संदर्भ बहुधा मुस्लिम कॅलेंडरचा असावा. ते असंही म्हणाले, अल्लाने जो दिवा पेटवला तोच आता तो परत घेऊन चाललाय. सकाळी त्यांनी दानधर्म केला. नंतर खिशात हात घालून 5 रुपये बाहेर काढले. परत एकदा हात घालून आणखी 4 रुपये काढले व ते लक्ष्मीबाई शिंदे हिच्या हातावर ठेवले. हीच रोज सकाळी स्वयंपाक करून बाबांना जेवायला वाढत असे व त्याबद्दल तिला बाबांकडून 4 रुपये रोज पगार मिळत असे. काही दिवसांपूर्वी बाबांनी धार्मिक स्थळी फकीरांना जेव घालण्यासाठी तसेच ढोल ताशे वाजवून मंत्रपठण करण्यासाठी 200 रुपये पाठवले होते. बाबा आजारी असताना त्यांनी आपल्या वागणे नामक भक्ताला बोलावले व हिंदी भाषेतील रामायणाचा पाठ करायला लावला. आधी आठवड्यातून एकदा व नंतर अखंड रात्रंदिवस पुन्हा एकदा वाचायला लावून 3च दिवसात संपूर्ण पाठ संपवायला लावला. असं करता करता 3 वेळा रामायणाचा पाठ करून झाल्यावर तो भक्त थकला. मग बाबांनी त्याला सोडलं आणि उरलेला दिवस मौन पाळलं. नंतर बाबा नेहमीप्रमाणे भिक्षा मागायला गेले. मात्र काही भक्तांनी त्यांना आधार देऊन चालवत नेलं. काही दिवसातच तेही अशक्य होऊन बसल्यावर हा प्रघात थांबवायला लागला. बाबांची एक स्त्री भक्त होती, सौ M.W. प्रधान. हिला बाबांच्या महानिर्वाणापूर्वी काही दिवस एक स्वप्न पडलं. स्वप्नात बाबा इहलोक सोडून जाताना तिला दिसले व ती बाबा वारले असं म्हणून रडू लागली. तोच बाबा तिच्या स्वप्नात येऊन म्हणाले, संत कधी मरत नाहीत, त्यांच्या बाबतीत समाधी घेणे असा वाक्प्रयोग करायचा असतो. बाबांची आणखी एक स्त्री भक्त होती. बाबा मरणार या कल्पनेने ती भयभीत झाली होती. ते पाहून बाबा तिला म्हणाले, आई, मी कधीच मरणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्याविषयी विचार कराल तेव्हा तुम्हाला पाहिजे त्या क्षणी मी तिथे असेन, सशरीर अथवा अशरीर. विजयादशमीला 4 दिवस उरले होते. बाबा विजयादशमीचा उल्लेख सीमोल्लंघन असा करीत. सौ आंदू मारवाडी नावाच्या स्थानिक भक्ता स्त्रीला बाबा म्हणाले, बाई, आता मला द्वारकामाई व चावडीत राहण्याचा कंटाळा आला आहे. मी आता बुटीच्या वाड्याकडे जाणार आहे. तिथे थोर मोठे लोक माझ्याकडे लक्ष पुरवतील. त्यावेळी बाबांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांचा लेंडीबागेतील सकाळचा फेरफटका आता बंद पडला होता. ते आता भिक्षा मागायलाही जात नव्हते. फक्त मशिदीत स्वतःला कोंडून बसत असत. बाबांचे सर्वात निकटवर्ती भक्त दीक्षित व बुटी तेवढे त्यांच्याजवळ असत. विजयादशमीच्या दिवशीच एकादशी होती. तेव्हा तात्या पाटील हे बाबांचे जवळचे भक्त आजारी झाले. त्यांची नाडी बंद होऊ लागली. स्वतः बाबा सुद्धा त्यावेळी फारच आजारी होते. तरीही अंथरुणावर उठून बसून त्यांचा दानधर्म चालूच होता. सकाळची आरती झाल्यावर बाबांनी सर्व भक्तांना दुपारच्या भोजनासाठी घरी जाण्यास सांगितले.
अगदी मोजके भक्त त्यांच्याजवळ उरले. बाबा म्हणाले, मला बरं वाटत नाही, मला तुटीच्या दगडी वाड्यात घेऊन चला, तिथे मला बरं वाटेल. बाबांचे अखेरचे शब्द हेच होते, मी चाललो, असा वाड्याकडे घेऊन चला, मला वाड्याकडे घेऊन चला, तिथे सगळे ब्राह्मण माझ्या अवतीभोवती राहतील. असं बोलून बाबा त्यांचा कुष्ठरोगी भक्त बागोजी शिंदे याच्या खांद्यावर रेलले व त्यांनी तेथेच प्राण सोडले. बागोजी जोरात हुंदके देऊन रडू लागले व म्हणाले, बाबा गेले. नाना निमोणकरांनी बाबांच्या तोंडात थोडं पाणी घातलं, पण ते बाहेर सांडलं व ते पाहून तेही रडू लागले. त्याच दिवशी पंढरपूरला दासगणू महाराजांच्या स्वप्नात बाबा आले आणि म्हणाले, मशीद कोसळून पडली आहे. तेल्यांनी व वाण्यांनी मला खूप त्रास दिला, म्हणून आता मी ती जागा सोडून निघालो आहे. मी तुला सांगायला आलो आहे, तू ये आणि बकुळीच्या फुलांनी मला झाडून टाक. मग दासगणू महाराज इतर काही भक्तांबरोबर तातडीने शिर्डीला आले. भक्तांनी केलेल्या नोंदीनुसार दुपारी 3 वाजता बाबांनी समाधी घेतली. ते अखेरपर्यंत शुद्धीत होते. त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचा मान राखून त्यांची अंत्ययात्रा बुटीच्या वाड्यावर नेण्यात आली. सद्गुरुनाथ झालं की आपली चर्चा उपासना आर्तांच्या नाथा चरणी ठेवून या माथा उवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा. आधी व्याधी सती दुःखे अपार व्याधी कर्मफळेची समजून जगण्या बळभावा न्यायी ईश्वरी सत्ता सबरी आणण्या चित्ता उवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा. हमपणा घालविला सांगून मागण्यास भिक्षा दाने परोपकारे तिथली संचयास शिक्षा. मोजी कणकण हा गीता देई अनेक पटदाता वाळू आरती साई शिर्डीच्या नाथा. पशुपक्षी झाडे माणूस ईश्वरमय आहे. माणूस की हा एक जाता धर्मपणे आहे. पाळण्या शक्ती दे भक्ता दीना अवघ्या तू त्राता वाळू आरती साई शिर्डीच्या नाथा. चालसं घेऊन म्हणून नंतर सगळं बरोबर आहे ना मागच्या मार्तांच्या नाथा मार्तांच्या नाथा चरणी ठेवून या माथा चरणी ठेवून या माथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा ओवाळू आरती साई शिर्डीच्या नाथा. मातांच्या नाथा मातांच्या नाथा चरणी ठेवून या माथा चरणी ठेवून या माथा ओवाळू आरती
नाथा आधी व्याधी असती दुःखे अपार या जगती आधी व्याधी असती दुःखे अपार या जगती कर्मफळेची समज न जगण्या बळबाबा देती कर्मफळेची समज न जगण्या बळबाबा देती न्यायी ईश्वरी सत्ता न्यायी ईश्वरी सत्ता सबुरी आणनिया चित्ता सबुरी आणनिया चित्ता वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा अहंपणा घालविला सांगून मागण्यास भिक्षा अहंपणा घालविला सांगून मागण्यास भिक्षा दाने परोपकारे दिधली संचयास शिक्षा दाने परोपकारे दिधली संचयास शिक्षा मोजी कणकण हा घेता मोजी कणकण हा घेता देई अनेक पटदाता देई अनेक पटदाता वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा पशु पक्षी झाडे माणूस ईश्वरमय आहे पशु पक्षी झाडे माणूस ईश्वरमय आहे माणूस की हा एकच आता धर्म पुढे आहे माणूस की हा एकच आता धर्म पुढे आहे पाळण्या शक्ती दे भक्ता पाळण्या शक्ती दे भक्ता दीना अवघ्या तू त्राता दीना अवघ्या तू त्राता वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा आम्हा कांच्या नाथा आम्हा कांच्या नाथा चरणी ठेवून या नाथा चरणी ठेवून या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा अमार्तांच्या नाथा अमार्तांच्या नाथा चरणी ठेवून या नाथा चरणी ठेवून या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा आधी व्याधी असती दुःखे अपार या जगती कर्मफळेची समज न जगण्या बळबाबा देती न्यायी ईश्वरी सत्ता सबुरी आणनिया चित्ता वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा अहंपणा घालविला सांगून मागण्यास भिक्षा दाने परोपकारे दिधली संचयास शिक्षा मोजी कणकण हा घेता देई अनेक पटदाता वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा वाळू वारती साई शिर्डीच्या नाथा पशु पक्षी झाडे माणूस ईश्वरमय आहे माणूस की हा एकच आता धर्म पुढे
संतन की जय, जय रघुवीर समर्थ